सरपंच सचिवांच्या लाचखोरीला कंटाळून घरकुल लाभार्थ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. जिल्ह्यात खळबळ. पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सचिव यांच्या कथित लाचखोरीला कंटाळून एका हतबल घरकुल लाभार्थ्याने आज मार्च 24 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सीईओ कार्यालयात अंगावर पेट्रोलने आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पिंपळखुटा येथील युसुफ शहा हे घरकुल योजनेचे लाभार्थी आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सरपंच अलका सुभाष वाहोकार आणि सचिव सागर रोठे यांनी आर्थिक देवाणघेवाण करून त्यांना घरकुल मंजूर केले होते. घराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर त्यांना 2 हप्तेही मिळाले. मात्र तिसरा हप्ता काढण्यासाठी संबंधित सरपंच आणि सचिवाकडून 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. युसुफ शहा यांनी ही लाच देण्यास नकार दिल्याने तुमचे बांधकाम अतिक्रमणात आहे असे कारण पुढे करून त्यांचा तिसरा हप्ता रोखून धरला. यामुळे संतप्त झालेल्या युसुफ शहा यांनी सवाल उपस्थित केला की जर माझे बांधकाम अतिक्रमणात होते तर मला पहिला आणि दुसरा हप्ता का देण्यात आला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण. न्याय मिळत नसल्याने युसुफ शहा यांनी मार्च 16 रोजी सीईओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. तरीही प्रशासनाने दखल न घेतल्याने त्यांनी आज टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी अंगावर पेट्रोलने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला, पण बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेऊन त्यांची समजूत काढली. प्रशासनाची भूमिका आणि कारवाईचे आदेश. या घटनेनंतर जिल्हा परिषदेत प्रचंड खळबळ उडाली आहे. सीईओ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पातूरचे गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले असून दोषी सरपंच आणि सचिवावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. माझ्या कुटुंबाला जाणीवपूर्वक वेठीस धरले जात आहे. काही दिवसांत न्याय न मिळाल्यास मी पुन्हा आत्मदहन करेन असा इशारा युसुफ शहा यांनी दिला आहे. आता या प्रकरणात सीईओ प्रत्यक्ष काय कारवाई करतात आणि संबंधित भ्रष्ट सरपंच सचिवावर काय कारवाई होते याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. न्याय मिळून नाही झालं सर. माझं चेक काढण्यासाठी मला 5,000ची मागणी होते. 5,000 रुपये न दिल्यामुळे मला अतिक्रमण दाखवून मला चेकवर सही होत नाही. ग्रामसेवक आणि व्हिडिओ साहेब वगैरे ते म्हणतात तुझं घर अतिक्रमणमध्ये आहे. पहिले 5,000 दिले त्यावेळेस मला चेक टाकले. आता 5,000 नाही दिलं म्हणतात ते अतिक्रमण आहे. असं गावात अतिक्रमण त्यांचे चेक काढून दिले तिन्ही, मला देत नाही, मला न्याय भेटत नाही. आज जिल्हा परिषद कशाला आली? आत्मदहन करण्यासाठी आलो आहे. तर अधिकारी लोकांनी माझी पेट्रोलची शिशी घेऊन घेतली. आता काय मागणी आहे? मला फक्त त्या प्रस्तावावर सही पाहिजे. 30,000 चेक अटकवलेला आहे. तुमचं नाव? युसुफ शहा, तालुका पातूर, जिल्हा अकोला, राहणार पिंपळखुटा.